मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर सिद्धोधन. आपण पाहत आहात नेचर ऑफ इंडिया. मित्रांनो, आपला देश काल परत्वे बदलत चाललेला आहे. देशातील पुरोगामी ब्राह्मण हा सत्ता परिवर्तनासाठी भारतीय नागरिकांच्या बाजूने दिवस रात्र एक करतोय. संघ आणि मोदींचे वास्तव सर्वांसमोर उघडे नागडे करून मांडण्याचा प्रयत्न करतोय. ही भूमिका जर अमेरिकेतील श्वेतवर्णियांसारखी असेल वा जपानमधील सुझुकी सामुराई सारखी असेल तर ही घटना फारच महत्वाची ठरणार आहे. ज्या दिवशी भारतातील उच्चवर्णीय समाज देशहितासाठी सर्व वंचितांना समानतेची वागणूक देईल, त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील, त्या दिवशी भारत हे राष्ट्र अमेरिका आणि जपानच्याही पुढे जाईल. परंतु या देशातील उच्चवर्णीय पुरोगाम्यांना धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विषमता जोपासण्यापुरतेच पुरोगामित्व टिकवायचे आहे. 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हाच पुरोगामी वर्ग संघ आणि मोदींच्या सोबत होता, कारण त्यांना या देशामध्ये अराजकता पसरवायची होती. त्यांचे ब्राह्मणत्व धोक्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आलेले होते. राम मंदिराच्या नावाखाली विषारी हिंदुत्व टिकवून भारतीयांचे ध्रुवीकरण त्यांना करायचे होते. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही प्राचीन व्यवस्था मोडीत काढायची होती. हिंदू भारतीयांना शिक्षणापासून सर्ववंचित ठेवायचे होते. बामसेप आणि बीएसपीच्या माध्यमातून निर्माण झालेले SC, ST, OBCचे बहुजन संघटन त्यांना तोडायचे होते. बुद्ध आणि बाबासाहेब यांच्यापेक्षा एका महाग्रंथाचा चरित्रनायक राम कसा श्रेष्ठ होता हा संभ्रम मनामनात कोरून आपापसामध्ये वाद निर्माण करायचा होता. हे संघाचे षडयंत्र 10 वर्षात पूर्ण झाले आणि ते लोकांच्या लक्षातही आले. केवळ याच कारणासाठी आता सत्ता परिवर्तनाचे महानाट्य पुरोगामी ब्राह्मण या देशामध्ये करत आहेत. कारण आता सत्तांतर झाले तरीही त्यांना काहीच फरक पडणार नाही. त्यांनी पुढील 50 वर्षे पुरेल इतका पैसा आता कमावलेला आहे. भारतीय नागरिकांची एक पिढी बर्बाद करून टाकलेली आहे. बहुजन समाज भ्रमिष्ट करून टाकलेला आहे. त्यांच्यात मोठी फूट पाडून टाकली आहे. त्यांच्या मेंदू आणि मनात भयंकर भीती निर्माण करून ठेवली आहे. भारतीय नागरिक पुढील 50 वर्ष फक्त कर्ज फेडण्यातच घालवतील एवढे कर्ज भाजपाने करून ठेवलेले आहे. प्रबुद्ध नागरिकांना हे राजकीय षडयंत्र समजून घेऊया. या देशावर ब्राह्मणशाहीचे प्रभुत्व निर्माण झालेले आहे. प्रभुत्व होते, प्रभुत्व आहे आणि प्रभुत्व राहील याची व्यवस्था भाजपाने आणि संघाने करून ठेवलेली आहे. गांधी असो की मोदी ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. 85% असलेला भारतीय नागरिक जो खऱ्या अर्थानं संसदेचा वारसदार आहे त्यांना बेदखल करण्यात आले आहे. पुरोगामी ब्राह्मणांना गांधीचे उदात्तीकरणही करायचे आणि नथुराम गोडसेंचा वारसदारही बनून राहायचा आहे. बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना नाकारायचे आहेत. सुवर्ण भारताचे निर्माते सम्राट अशोक ओबीसींचे प्रेरणास्थान बनू द्यायचे नाही आहेत. बाबासाहेबांचा प्रजासत्ताक भारत उद्ध्वस्त त्यांना करायचा आहे. बौद्ध संस्कृती त्यांना मोडीत काढायची आहे. बौद्धांची प्राचीन परंपरा त्यांना मान्य नाही आहे. मात्र गांधींच्या वारसदारांना राष्ट्रीयत्व बहाल करून त्यांचे सत्ता वर्चस्व कायम टिकवायचे आहे. प्रबुद्ध नागरिकांनी हे राजकीय षडयंत्र लक्षात घ्या. कट्टरपंथीही तेच आहेत आणि पुरोगामी देखील तेच आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षापासून त्यांचे राजकीय ओझे वाहणारे आपण गाढव बनलो आहोत. दोघेही आपल्या मतांचे लुटारू आहेत. EVM काँग्रेसने आणली,
त्याला व्हीव्हीपॅट जोडून संघाने मतांची लयलूट केली. संघ शुद्ध ब्राह्मणांचा आहे आणि प्रधानमंत्री मोदी रामराज्याच्या निर्मितीसाठी रावणाची लंका जाळणाऱ्या हनुमानाचा वंशज आहे. हे संघाचे आधुनिक रामायण समजून घ्या. आता सत्ता परिवर्तन झाले तरीही त्या सत्तेचे नवरत्न पुरोगामी ब्राह्मणच बनतील. आपण मात्र त्यांच्या सत्तेचं ओझं वाहणारे गाढव ते गाढवच राहणार. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण सर्वात मोठी राजकीय शक्ती म्हणून अस्तित्वात आहोत. आपणच संसदेचे खरे वारसदारी आहोत. आत डोकावून पहा स्वतःच्या. धगधगती आग आहे, थोडीशी राख जमा झाली आहे, त्यावर एक फुंकर मारण्याची गरज आहे. आपल्या प्राचीन शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय वैभवाचं हनन या ठिकाणी केलं जाते. जातीय अहंकार बाजूला ठेवून राष्ट्राच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची परिस्थिती निर्माण करूया. कर्तृत्ववान आणि खऱ्या राष्ट्रपुरुषांचाच सन्मान या देशात झाला पाहिजे, यासाठी आंदोलन कायम जिवंत ठेवूया.